जबकि इस मैच को मैन ऑफ द मैच को सोहम बाटकर को चुना था, लेकिन सोहम बाटकर ने खिलाड़ी वृत्ति दिखाई है, स्पोर्ट्समैन स्पिरिट दिखाई और इस मैन ऑफ द मैच को दिया है। जिस लास्ट गेंद के ऊपर छक्का लगाया था उस तेजस दैवी को, तो सोहम बाटकर के लिए तालियां। एक अच्छा स्टेटमेंट किया यहाँ पे सोहम बाटकर ने। जिस बल्लेबाज ने आखिरी गेंद के ऊपर छक्का लगाया था उस बल्लेबाज को अपना मैन ऑफ द मैच दिया है, तो अच्छा स्पोर्ट्समैनशिप स्पिरिट सोहम बाटकर के द्वारा, उनका अभिनंदन। पाहिलं गेलं तर सलमान आणि दानिश यांच्या माध्यमातून सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल केली जाते। इब्राहिम पठाण यांच्या माध्यमातून पाहायला मिळते लवकर लवकर सामना चालू करायचा मित्रांनो। पंच शुभमजी मुरकर आपल्यास विनंती असेल सामना लवकरात लवकर चालू करा, कारण पाहिलं गेलं तर वैयक्तिक पहिलं संघाकडून सलामीचा षटक घेऊन आला आहे स्मितेश उर्फ गुड्डू। पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक घेऊन आला, स्ट्राईक वरती सलमान आपल्याला पाहायला मिळतोय। एक डावखुरा फलंदाज सलमान आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक एंड वरती। पाहिले गेला तर सलग दोन सामन्यांमध्ये सलग पहिल्या चेंडूवरती इथे मात्र विकेट्स मिळवल्या होत्या, तर मात्र स्मितेश याने पाहायचं या सामन्यामध्ये काय घडेल बिघडेल पाहूया। सलगच्या तिसऱ्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर विकेट घेईल का पाहायचं। स्मितेश पहिला चेंडू घेऊन इथे मात्र सलमान साठी पहिला चेंडू। पाहिलं गेलं या चेंडूवरती जर विकेट मिळाली तर तेजस नागवे यांकडून 100 रुपये पारितोषिक, मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, इथे मात्र झेलबाद 100 रुपयांचा मार्क ठरलाय, तो मात्र स्मितेश पहिला मोहरा गारद करतोय, तो मात्र सलमान याच्या रूपाने इब्राहिम पठाण या संघाचा पाहायला मिळते सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल स्मितेशच्या माध्यमातून। पाहिले गेले तर आता मात्र सज्जाद येते फलंदाजीसाठी, सलमान याची जागा सज्जाद सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल। 100 रुपयाचं पारितोषिक लागलं होतं स्मितेश याच्यासाठी, ते मात्र मानकरी ठरतोय, ते मात्र स्मितेश 100 रुपयाचा। स्मितेश गोलंदाजीसाठी दाखल केला जातो, या दरम्यान स्ट्राईक वरती सज्जाद एक हार्ड हिटर फलंदाज पाहायला मिळतोय। सज्जाद स्ट्राईक एंड वरती, स्मितेश याचा पुढचा चेंडू सज्जादसाठी सुरेख चेंडू या दरम्यान सन्मान दिला, पॉइंटच्या दिशेने घेऊन काढलेला चेंडू या दरम्यान स्वतः यष्टी रक्षक अंकित चेंडू पर्यंत पोहोचतोय, या दरम्यान एक धाव, या एका धावेने मात्र संघाचा श्री गणेश केला जातोय। आता मात्र स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय दानिश, एक हार्ड हिटर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक एंड वरती दानिशच्या स्वरूपात पाहायला मिळतोय। आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळतोय स्मितेश याचा पुढचा चेंडू आता मात्र दानिश साठी। स्मितेश टू दानिश, हा पिचवर चेंडू होता, मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न पण तो मिस्टेक म्हणावा लागेल। निर्धाव चेंडूची सांगता होते, कुठेतरी जखडून ठेवलंय ते मात्र दानिश याला श्री गोलंदाजी म्हणावी लागेल स्मितेश याच्या माध्यमातून वारंवार होताना पाहायला मिळते। हात खोलण्याची कोणतीही संधी देत नाही, तो मात्र स्मितेश इब्राहिम पठाण या संघाला पुन्हा एकदा स्मितेश इब्राहिम पठाण यांच्याकडून आलेला फलंदाज दानिश साठी निर्धाव चेंडू श्री गोलंदाजी म्हणावी लागेल, वारंवार काहीसं जखडून ठेवलं जाते दानिश याला। या दरम्यान या षटकातील 5वा चेंडू घेऊन तो मात्र दानिश साठी सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल। या दरम्यान स्मितेश याची स्मितेश एक चेंडू दानिशसाठी, या दरम्यान चेंडू काय क्षेत्र येतोय, इथे मात्र ऋषी काय घडतंय पाहायचंय, झेल तर नक्की सुटला, पहिलं जीवनदान मिळालंय, या दरम्यान काय घडतंय पाहायचंय, या दरम्यान खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ऋषी याच्या माध्यमातून। नक्कीच मोठा धक्का बसला असतो तो मात्र इब्राहिम पठाण या संघाला, परंतु इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल। या दरम्यान 2 धावा, या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाले 3।
एक गडी बाद 3 पुन्हा एकदा स्मितेश दानिशसाठी इथे मधलं ब्लॉक होल्डचा चेंडू होता इथे मधलं एक साईड दिशेने कटवला एक धाव तर नक्कीच पूर्ण केलंय या दरम्यान दुसऱ्या धावीचा प्रयत्न होईल का परंतु या दरम्यान एका धावीचे समाधान मानावं लागतंय या एका धावेने संघाची धावसंख्या झाली 4 एका षटकाखेर संघाची धावसंख्या झाली 4 एक गडी बाद 4 पाहायचंय अप्पा गुरु 11 या संघाकडून दुसरं षटक कोण घेऊन येत हर्षल इथे मात्र गोलंदाजीसाठी दाखल केला जातोय मॅन फ्रॉम सोमेश्वर या दरम्यान स्ट्राईक वरती असेल दानिश सलामीला फलंदाज दानिश अजूनही मैदानामध्ये टिकून राहताना पाहायला मिळतो हर्षल आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन तो मात्र दानिश साठी पाहायचं काय घडतंय बिघडतंय मैदानात पंचांना पार करून टाकला हा चेंडू श्री चेंडू या दरम्यान मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न चेंडू काय क्षेत्र येतोय इथे मात्र झेल घेण्याची संधी योगेशाच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल दुसरा झेल दुसरं जीवनदान इथे मात्र दानिशसाठी खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल वारंवार इथे मात्र होताना पाहायला मिळतंय सुरेख चेंडू परंतु या दरम्यान स्वतः फॉलो मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता हर्षल यांचा या दरम्यान एक धाव तर नक्कीच पूर्ण केले एकाच धावती समाधान मानावं लागतंय ते मात्र दानिशाला सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल इथे मात्र हर्षल यांची पाहायला मिळते कुठेतरी जखडून ठेवलं जात ते मात्र दानिशाने सज्जाद याला आता मात्र स्ट्राईक वरती असेल सज्जाद स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळते इथे मात्र सुरेख चेंडूवर पिच मध्ये चेंडूचा मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न कायसा चेंडू जात आहे सीमा रेषा पार षटकार 6 धावांसाठी सुरेख फटकेबाजी म्हणावी लागेल या दरम्यान सज्जाद याच्या बॅट मध्ये येणारा या इनिंग मध्ये पहिला षटकार येतोय हर्षल सज्जासाठी एक षटकार नक्की लावला सुरेख चेंडू इथे मात्र चेंडूकल राजा येते सुरेख झेल इथे मात्र मोठा धक्का बसतोय इब्राहिम पठाण या संघाला सज्जाद याच्या रूपाने सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल या दरम्यान इथे मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतोय तर मात्र हर्षल एक षटकार तर नक्कीच लगावला होता सज्जाद याने तदनंतर चेंडू होती मात्र झेलबादच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळतोय सज्जाद तर पाहूया सज्जाद याची जागा ठेवली मात्र शहीबाज आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक एंड होते पाहायला मिळेल तर मात्र शहीबाज सामना लवकर लवकर चालू करायचा मित्रांनो अजून 2 सामने खेळवायचे हर्षल आपल्या षटकात येईल पुढचा चेंडू घेऊन तर मात्र शहीबाज साठी पाहायला मिळतं हर्षल तू शहीबाज सुरेख चेंडू इथे मला टप्प्याप्रमाणे आतमध्ये येणारा चेंडू चेंडू क्षेत्र पाहूया ऋषी इथे मात्र सुरेख झेल इथे मात्र बाद होताना पाहायला मिळतंय शहीबाज इथे मात्र तिसरा धक्का बसताना पाहायला मिळतोय पाहिले गेलं तर शहीबाज याची जागा तबरीज आपल्याला पाहायला मिळतोय एक हार्ड हिटर फलंदाज पाहायला मिळतोय स्ट्राईक एंड वरती एक पंचक्रोशीतील मोठं नाव म्हणावं लागेल तबरीज याच्या माध्यमातून एक अनुभवी फलंदाज गोलंदाज अष्टपैलू खेळाडू षटकारांची आतिषबाजी करणारा खेळाडू पाहायला मिळतोय स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल तो मात्र तबरीज इथे मात्र हर्षल याला हॅट्रिकचा चान्स असेल पाहायला मिळतोय हर्षल साठी हॅट्रिक चान्स हॅट्रिक करेल का हर्षल की तबरीज षटकार मारेल पाहायचंय हॅट्रिक की षटकार पाहायचंय काय घडतंय बिघडतंय मैदानात आपिष चेंडू होता मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न मिसोक म्हणावा लागेल या दरम्यान
5च्या स्वरूपात एक धाव तर नक्कीच पूर्ण होते. यानंतर होणारा सामना अखेरचा सामना असेल माणिक 11 विरुद्ध महालक्ष्मी काजरघाटी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण पॅनल मध्ये यायचं. महालक्ष्मी काजरघाटी आणि माणिक 11. अंकित येतोय गोलंदाजीसाठी, दाखल केला जातोय. स्ट्राईक वरती असेल तर तबरीज. अंकित टू तबरीज. सुरेख चेंडू इथे मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. इथे मात्र बाद होताना पाहावतोय तबरीज. सुरेख गोलंदाजी मांडावी लागेल. अंकित याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती धक्का बसतोय तो मात्र इब्राहिम पठाण या संघाला तबरीज याच्या रूपाने. पाहिले गेले तर आता मात्र अरकम येते फलंदाजीसाठी. सामना लवकर चालू करायचा मित्रांनो, कारण सामन्याला खूप उशीर झालाय. अजून एक सामना खेळवायचा. अंकित आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन तर मात्र अरकम साठी. पाहायचंय काय घडतंय. अंकित तो अरकम. सुरेख चेंडू या दरम्यान मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न करतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अंकित सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. अंकित याच्या माध्यमातून होताना पायामध्ये कुठतरी जकडून ठेवलं जात आहे ते मात्र इब्राहिम पठाण या संघाला. पुन्हा एकदा सुरेख चेंडू या दरम्यान लेगच्या दिशेने कटवलाय. पाहायचंय काय घडतंय. एक धाव तर नक्कीच पूर्ण केला. दुसरा धावेचा देखील प्रयत्न होतोय का, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते मात्र अरकम याला. या एका धावेने संघाची धाव संघ झाले 15 धावा. 4 गडी बाद 15 पाहायला मिळते. धाव फलक आपल्याला 4 गडी बाद 15. पुन्हा एकदा अंकित स्ट्राईक वरती असेल मात्र दानिश चेंडू होता. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. पाहूया काय घडतंय. नरसे अडचण चेंडू नक्की चालला. एक धाव तर पूर्ण केला. दुसरा धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. धाव चेंडू संधी, परंतु सुंदर रन मिळवून विकेट बनावं लागेल. या दरम्यान 2 धावा तर नक्कीच पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. 2 धावेने संघाची धाव संघ झाले 17. धावफलक आपल्याला पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल अप्पा गुरु 11 या संघाकडून होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा अंकित स्ट्राईक वरती असेल मात्र दानिश. पंचांना पार गुंडा चेंडू. सुरेख चेंडू, परंतु या दरम्यान डाबेष्टी सोडून जाणार चेंडू वाईड करार केला जातोय. एक आव्हान तर धाव नक्कीच खर्च करताना पाहायला मिळतोय तो मात्र अंकित. पुन्हा एकदा अंकित दानिश साठी. पंचांना पार गुंडा चेंडू. सुरेख चेंडू या दरम्यान आपच चेंडू होता. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. पाहूया काय करते. या दरम्यान एक धाव तर नक्कीच पण दुसरा धावचा प्रयत्न होईल का. धाव चेंडू संधी. या दरम्यान कायसा नैसे करतोय चेंडू नक्की करतोय. कायसा खराब थ्रो म्हणावा लागेल ऋषी यांचा. या दरम्यान एक तिसरी धाव. सुंदर मिटविन द विकेट म्हणावं लागेल दानिश आणि अरकमेच्या माध्यमातून. या दरम्यान 3 धावा. या 3 धावांनी संघाची धाव संघ झाले 21. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल, परंतु या दरम्यान स्ट्राईक वरती असेल तर मात्र अरकम. एक हार्ड हिटर फलंदाज मानला जातो तो मात्र इब्राहिम पठाण या संघाचा. पाहिजे षटकार मारेल का. सुरेख चेंडू या दरम्यान रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता अरकम यांचा, परंतु निर्धाव चेंडू. या दरम्यान 15 षटक समाप्तीचा इशारा येतोय. 3 षटकाखेरीज संघाची धावसंख्या झाले 21. पाहायचं या दरम्यान या इनिंग मधील अखेरचा निर्णायक षटक कोण घेऊन येते पाहायचं. ऋषिकेश येते गोलंदाजीसाठी. मॅन फ्रॉम चिंचकरी, चिंचकरीला बिलॉंग करणारा खेळाडू पाहायला मिळतोय. इथे मात्र
गोलंदाजी मार्क वरती स्ट्राईक वरती असेल तर मात्र दानिश. ऋषी टू दानिश. सुरेख चेंडू पुन्हा एकदा आपली चेंडू होता. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न हर्षल चेंडूवरती ते मात्र झेल बाद होताना पाहायला मिळते. दानिश आता मात्र अरमान येते फलंदाजीसाठी. दाखल केलं जाईल या क्रीडांगणावरती. अरमान स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषी गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय. ऋषी टू अरमान. ऋषी पंचांना पार उडावेल चेंडू. इथे मात्र रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. खराब फटकेबाजी म्हणावी लागेल अरमानाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ऋषी अरमान साठी. सुरेख चेंडू या दरम्यान लेगच्या दिशेने कटवला. पाहायचे किती धाव मिळतात. अंकित येते चेंडू एक धाव तर नक्कीच पूर्ण करेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. या दरम्यान धाव बाद होताना पाहायला मिळतोय अरकम. सामना लवकर लवकर चालू करायचा. आता मात्र मुन्ना येतोय फलंदाजीसाठी. ऋषी आता मात्र स्ट्राईक वरती असेल अरमान. पाहायचंय काय घडतंय. या दरम्यान पंचांना पार उडावेल चेंडू. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळतो. एक धाव तर नक्कीच पूर्ण करेल. दुसरा धावचा प्रयत्न असेल. इथे मात्र धावची संधी. या दरम्यान काय चालेल थ्रो म्हणावा लागेल. या दरम्यान 2 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावा लागेल. या 2 धावांनी संघाची धाव संख्या झाले 24 धावा. पुन्हा एकदा ऋषी आपल्या गोलंदाजी मार्क वरती तयार होताना पाहायला मिळतं. स्ट्राईक वरती असेल अरमान. ऋषी टू अरमान. पंचांना पार कोंडा गेला चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा स्लोअर मध्ये चेंडू होता. इथे मात्र बाद होताना पाहायला मिळतो. मात्र अरमान मोठा धक्का बसतोय इब्राहिम पठाण संघाला अरमान याच्या रूपाने. सर्जिन येते फलंदाजीसाठी. या दरम्यान ऋषी याचा पुढचा चेंडू सर्जिन साठी. या दरम्यान अखेरचा चेंडू घेऊन सुरेख चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. पण इथे मात्र धाव बाद होताना पाहायला मिळतं सर्जिन. या दरम्यान 4 षटकांचा खेळ इथे मात्र संपुष्टात येताना पाहायला मिळतोय. 4 षटकाखेर संघाची धाव संख्या झाली 24 धावा. 25 धावांचा उद्दिष्ट ठेवले ते मात्र आप्पा गोरेलेवन या संघासमोर. लवकर लवकर सामना चालू करायचा आहे. इब्राहिम पठाण संघनायक विनंती असेल लवकर लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अजून एक सामना खेळवायचा आहे.
या दरम्यान 25 धावांचं आव्हान ठेवलं. एक माफक आव्हान असेल ते मात्र संघासमोर. अप्पा गुरु 11 संघनायक आपली सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करा लवकर लवकर. सामन्याला खूप उशीर झालाय. तसेच इब्राहिम पठाण संघनायक आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं लवकर लवकर. सामन्याला खूप उशीर होतोय मित्रांनो, कारण सलामी जोडी मैदानामध्ये दाखल केली जाते. अंकित आणि हर्षल याच्या माध्यमातून पाहायचं क्षेत्ररक्षण लवकर लवकर सजवून घ्या. इब्राहिम पठाण संघनायक आपणास विनंती असेल. लवकर लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. इब्राहिम पठाण संघनायक आपणास विनंती असेल लवकर लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या, कारण अजून एक सामना खेळवायचा. लवकर लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. इब्राहिम पठाण संघनायक अरकम आपणास विनंती असेल लवकर लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अखिल येतोय गोलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. चोवीस चेंडू आणि 25 धावांची गरज. 24 चेंडू 25 धावा. पाहायला गेलं तर अखिल येतोय गोलंदाजीसाठी स्ट्राईक वरती असेल अंकित. 24 चेंडू 25 धावांची गरज. यानंतर होणारा सामना असेल तर मात्र माणिक 11 विरुद्ध महालक्ष्मी काजरघाटी. अखिल तो अंकित इथे मात्र पंचाला पार होणारा चेंडू. सुरेख चेंडू या दरम्यान सन्मान दिला चेंडूला. चेंडू सरळ ट्रॅव्हल होईल डिक्लेरेशन बॉक्स मध्ये केवळ एका धावेसाठी. एका धावीने मात्र संघाचं खातं उघडलं जात आहे. सुरेख चेंडू या दरम्यान आडव्या बॅटने खेळला. चेंडू सरळ ट्रॅव्हल होईल सीमा रेषा पार. षटकार. सुरेख पटका मंडपा लागला. या दरम्यान अंकित याच्या बॅट मध्ये येणार आहे. या इनिंग मधील या मॅच मधील पहिला षटकार येतोय. चेंडू या दरम्यान ऑफच्या दिशेने कटवला आहे सरळ. यष्टी रक्षक येतोय. चेंडूवरती अरकम पाहायला मिळतोय. या दरम्यान एक धाव तर नक्कीच खर्च केलाय. एका धावेने संघाची धावसंख्या झाली 8 बिनबाद 8. पाहिले गेलं स्ट्राईक वरती हर्षल पाहायला मिळतोय. एक डावखरा फलंदाज. अखिल गोलंदाजी मार्क होते आपल्याला पाहतो स्ट्राईक वरती असेल अंकित. पाहूया षटकार लगवतो का चौकार. अंकित पाहायचं. अंकित तो अखिल. सुरेख चेंडू इथे मला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न काहीसा बीट होताना पाहतोय. एक धाव तर नक्कीच काहीसा खराब क्रमांक लागेल अरकम यांच्या माध्यमातून. या दरम्यान ओव्हरथ्रोच्या स्वरूपात एक धाव. अशा 2 धावा मिळतात संघाला. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 10 धावा. अजूनही 15 धावांची गरज विजयासाठी.
अप्पा गुरु इलेव्हन संघाला. सुरेख चेंडू इथे मात्र मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. चेंडू क्षेत्र अरमान येते पावे झेल होतो का? सुरेख झेल म्हणावा लागेल इथे मात्र बाद होताना पाय उठते. हर्षल पहिला धक्का बसतोय संघाला. स्मितेश इथे फलंदाजीसाठी दाखल केला जातोय. सामना लवकर लवकर चालू करा मित्रांनो. स्मितेश आपणास विनंती असेल अजून सामना खेळवायचा. या दरम्यान या षटकातील अखेरचा चेंडू घेऊन तर मात्र अखिल स्ट्राईक वरती असेल. स्मितेश प्रथम स्ट्रायकर वरती आपल्याला पाहायला मिळतोय. अखिल टू स्मितेश. इथे मात्र पंचांच्या उजव्या बाजूने मार्ग करताना पाहायला मिळेल. एक पंचांना पार गुंडागल चेंडू. सुरेख चेंडू इथे मात्र मोठा फटका लगावला आहे. पाहूया काय करताय. चेंडू सरळ बोलतोय सीमा रेषा पार. षटकार 6 धावांसाठी सुरेख फटकेबाजी म्हणावी लागेल. स्मितेशच्या बॅटमध्ये येणारा पहिला षटकार येतोय. 6 धावांनी संघाचे धावसंख्या झाले 16 धावा. पाहिले गेले तर अंकित याच्या माध्यमातून एक षटकार तर नक्कीच लगावला होता. अंकित याने का मला 570 पॉइंट मला या संघाने विकत घेतलंय हे ते मात्र दाखवून देतोय संघाला. कारण एक आयकॉन आयडॉल खेळाडू म्हणजे ज्याची ओळख ख्याती असेल, या लीगचा सर्वात महागडा खेळाडू म्हणजे ज्याची ओळख असेल, तोच इथे मात्र इथे मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न अंकित यांचा पाहायला मिळते. एक महागडा खेळाडू या लीग मधील पाहायला मिळतोय. अंकित 570 पॉइंट ज्याला घेतलं होतं ते मात्र अप्पा गुरु इलेव्हन या संघ आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा इथे मात्र शैबाज अंकितसाठी सुरेख चेंडू. या दरम्यान मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र सुरेख झेल म्हणावा लागेल अरमान याच्या माध्यमातून. या दरम्यान बाद होताना पाहायला मिळते. अंकित एक मोठा धक्का बसतोय. अंकित याच्या स्वरूपात पाहूया. अंकित याची जागा घेण्यासाठी कोण येते मैदानात. आता मात्र राजा गोविलकर आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक एंड वरती मॅन फ्रॉम डुगवेला बिलॉंग करणारा खेळाडू इथे मात्र दाखल केला जातो या क्रीडांगणावरती. शैबाज इथे मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतोय का पाहायचं. शैबाज टू राजा काय घडतंय पाहायचं मैदानामध्ये. शैबाज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन तो मात्र राजासाठी पंचांना पार गुंडागल चेंडू. सुरेख चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. पाहूया काय करतोय. चेंडू क्षेत्र येतोय का. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय. सीमा रेषा पार. षटकार 6 धावांसाठी सुरेख फटकेबाजी बटावी लागेल. या दरम्यान राजा याच्या माध्यमातून या 6 धावांनी संघाची धावसंख्या झाले 22. अजूनही 3 धावांची गरज असेल विजयासाठी ती मात्र अप्पा गुरु इलेव्हन या संघाला. शैबाज गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळते. एक षटकार तर नक्कीच लगावलाय. इथे मात्र सामना अप्पा गुरु इलेव्हन या संघाकडे झुकलेला आपल्याला पाहायला मिळते. केवळ 3 धावांची गरज. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका लगावला आहे. चेंडू सरळ जाईल सीमा रेषा पार. षटकार
सामना इथे मात्र आप्पा गोरेला संघ विजय होताना पाहायला मिळतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला तो मात्र ऋषी याने मॅन ऑफ द मॅचचा सन्मान घेऊन जायचंय आणि स्मितेश बोरकर आपला पारितोषिक घेऊन जायचंय. स्मितेश बोरकर लवकर लवकर. महालक्ष्मी काजरवाडी लवकर लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि माणिक 11 आपली सलामीची जोडी लवकर लवकर मैदानामध्ये पाठवायची. लवकर लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या महालक्ष्मी काजरघाटी संघनायक. पाहिले गेला तर ऋषी बोरकर आपल्याला पाहायला मिळतोय का मला मुंबई ते रत्नागिरी इतकं अंतर मी गाठून आलोय इथे मात्र दाखवून देतो ते मात्र ऋषी आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटका अखेरीच 3 गडी बाद केले होते आणि 3 धावा खर्च केले होते त्यामध्ये ऋषी याने पाहायला मिळतोय.